मुलांचा अगदी लहान किंवा मोठा कुठलाही कार्यक्रम असू द्या, आपल्या अंगामध्ये एक वेगळाच उत्साह संचारतो, आहे की नाही? आणि तसंच काहीसं माझ्यासोबत सुद्धा झालंय. सो यांच्यासाठी इथं नाश्ता बनवला, आम्हाला पोहे बनवले. त्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागले. ते ड्युटीला गेले होते, तर म्हटलं की श्रीची प्रॅक्टिस घेते, कारण आज ॲन्युअल गॅदरिंगमध्ये त्याचा परफॉर्मन्स असणार आहे. आणि त्याचे बाबा पण आलेत, तर बघा शांभवीची मज्जा चालू होती. त्यानंतर तिला अंघोळ घातली, तिला थोडंसं खायला दिलं आणि इकडे मी श्रीचे कपडे प्रेस करायला घेतले. आता कॉस्ट्यूम बघितल्यानंतर बऱ्याच जणींना कल्पना आली असेल, की श्रीचा काय नेमका रोल असणार आहे. तरीसुद्धा व्लॉग पुढे पाहत राहा, खूप मजेशीर असणार आहे. त्यानंतर त्याला तयार करायला घेतलं. ड्रेस चेंज केल्यानंतर तो काहीसा असा दिसत होता. मग अक्काचा आणि घरच्या देवांचा, आईचा आशीर्वाद घेऊन तो निघाला शाळेत जाण्यासाठी. आणि मग नंतर मी चहा बनवला आणि आम्ही पण लगेचच बॅग घेऊन निघालोत त्याच्या स्कूलमध्ये जाण्यासाठी. माझा चष्मा विसरला, परत मी वापस आले, नंतर चष्मा घेऊन परत निघाले, थोडीशी शायनिंग मारली आणि नंतर शाळेत जाऊन पोहोचलो. वाटत होतं उशीर झाला की काय, श्रीचा परफॉर्मन्स होऊन गेला की काय, परंतु आम्हाला सुदैवाने त्याचा परफॉर्मन्स बघायला मिळाला. अगोदर बरेच सारे डान्स वगैरे होते आणि त्यानंतर त्याचं स्किट होतं. आता इथे या ज्या ताई दिसत आहेत, ह्या जोडीने आम्हाला जागा दिली आणि योगायोगाने त्या आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबर आहेत आणि त्यांच्या दोघांचाही वाढदिवस होता. त्यांना विश केलं आणि त्यानंतर फायनली आमच्या दादाचा परफॉर्मन्स सुरू झाला. आणि रिॲक्शन बघू शकता शांभवीच्या दादाला स्टेजवर बघून. ती खूप मन लावून बघत होती. तिला काही समजतंय नाही ते माहिती नाही, पण बघत खूप लक्ष देऊन होती आणि खूप छान वाटत होतं आम्हाला. त्यानंतर एक सीन असा होता की तो बघून ती इतकी घाबरली की स्टेजकडे बघायला ती तयारच होईना, रडायला लागली. त्यानंतर मग परत तिला इकडे घेऊन आलोत आणि थोडंसं रमवलं. आणि आत्ता तिच्या चेहऱ्यावरच्या रिएक्शन बघा किती गोड आहेत ना. त्यानंतर आपली यूट्यूब फॅमिली भेटली आणि खूप छान वाटलं खरं तर. एवढूशा याच्यामध्ये इतके सगळेजण भेटावेत हे निवळ भाग्यच. आणि त्यानंतर श्रीला घेऊन आम्ही घरी परतलो. चला भेटूया, बाय.